नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण गरमागरम अशा मेथीच्या पराठ्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी मेथी घेतली आहे। आपण सर्वप्रथम मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आता आपण ही मेथी एकदम बारीक अशी कापून घेणार आहोत। आता आपण एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी, एक टेबलस्पून आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टेबलस्पून ओवा, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत। आता सर्वप्रथम आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ। आता आपले हे पीठ मळून तयार आहे। आता आपण हे पीठ 5 मिनिटांकरता एका बाजूला ठेवून देऊ। आता आपण मेथीचे पराठे लाटून घेऊ। त्यासाठी मी पिठातील एक छोटासा गोळा घेतला आहे। त्याला पीठ लावून आपण याचे पराठे लाटून घेणार आहोत। इथे मी गोल असा मेथीचा पराठा लाटत आहे। तुमच्या आवडीनुसार तुमच्या पराठ्याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। आता आपला पराठा लाटून तयार आहे। पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपण पराठा टाकून घेणार आहोत। पराठ्याच्या बाजूने आता आपण तेल सोडून घेऊ, जेणेकरून आपला पराठा एकदम मस्त मऊ लुसलुशीत होईल। आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ।
आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे। आता आपला मेथीचा पराठा तयार आहे। मेथीच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।